श्री स्वामी समर्थ। स्वामी शिदूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी सेवेत असणाऱ्या प्रत्येक भक्ताला वाटत असतं की स्वामींची आपल्याला प्रचिती यावी। काही भक्तांना लगेच प्रचिती येते, पण काही भक्त वर्षानुवर्ष सेवा करतात, जपमाळ करतात, संकल्प करतात, पारायण करतात, तरी पण त्यांना त्या सेवेची प्रचिती येत नाही। अशा वेळी ते सेवा सोडून देतात। पण ज्यावेळी आपण सेवा सोडून देतो त्यावेळी तो स्वामींवर दाखवलेला अविश्वास असतो। पण स्वामी आपली परीक्षा घेत असतात। ती परीक्षा देत असताना आपण संयम ठेवणं खूप गरजेचं आहे। आपण तो संयम सोडून जर ती परीक्षाच पास केली नाही तर आपल्याला प्रचिती कशी काय येईल। त्याचबरोबर आपले कर्म, चांगले कर्म केले तर त्याचं फळही चांगलंच मिळणार आहे। आता कर्म करणं म्हणजे काय, तर कोणाची निंदा करू नये, कोणाबद्दल वाईट बोलू नये, कोणाचा द्वेष करू नये, प्रत्येकाबद्दल चांगला विचार करावा, प्रत्येकाचा आदर करावा, कोणाबद्दल सूड भावना ठेवू नये। त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपण जर नाही केल्यात, त्यांचा विचारही नाही केला, तर आपण जी सेवा करतोय त्याची प्रचिती आपल्याला नक्कीच लवकर मिळेल। त्याच्यानंतर आई वडिलांची सेवा, प्रत्येकाने आई वडिलांची सेवा ही केलीच पाहिजे। आई वडील आहेत म्हणून आपण आहोत। त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा विसर न पडता त्यांची मनापासून सेवा केली तर आपल्याला नक्कीच त्याची प्रचिती येईल। त्यांचा आदर करायचा। काही लोक तर त्यांना अनाथ आश्रमात नेऊन ठेवतात, काही लोक त्यांना रस्त्यावर सोडून देतात, पण हे करणं पण चुकीचं आहे। आणि हे सगळं करून तुम्ही देवदेव करता, तो देव तरी कसा पावेल तुम्हाला। त्या देवाची प्रचिती यायला ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय त्यांची तर सेवा पहिली आपण नीट केली पाहिजे। आज ते होते म्हणून आपण आहोत। ज्यावेळी त्यांनी लहान बाळासारखं आपल्याला सांभाळलं, त्याच वेळी आज त्यांना सांभाळण्याची वेळ आपली आहे, तर आपण त्यांना त्रास देतोय। तो त्रास न देता आपण त्यांचा आदर करायचा आहे, रोज त्यांच्या पाया पडायचं आहे। या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच स्वामींची प्रचिती आपल्याला येऊ शकते। तिसरी गोष्ट, स्त्रीचा आदर। प्रत्येक घरातील स्त्री ही लक्ष्मी समान असते, त्याच्यामुळे तिचा आदर करा, तिला मान सन्मान द्या। प्रत्येक वेळी तिला घालून पाडून बोलू नका। आज ती घरातली जबाबदारी सांभाळते म्हणून तुम्ही बाहेर जाऊ शकता, त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीचा आदर करणं हे खूप गरजेचं आहे। मग ती घरातली आपली बहीण असू दे, आई असू दे किंवा आपली पत्नी असू दे। त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीचा आदर करायला शिका। समाजामध्ये तिला सन्मान मिळवून द्या, तिचा आदर करून तिची ओळख बनवायला तिला मदत करा। अशा प्रकारे आपण स्त्रीचा जर आदर केला, तिला माते समान जर तिचा मान तिला दिला, तर नक्कीच स्वामींची प्रचिती आपल्याला येईल। चौथी गोष्ट, अन्नाचा अपमान। कधी अन्नाचा अपमान करू नका। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। घरात पाहिजे तेवढं शिजवा आणि थोडंसं जास्त झालं तर ते फेकून न देता ते एखाद्या गरीबाला दान करा किंवा मुक्या जनावरांना ते खायला द्या। हेही तुम्हाला करायचं नसेल तर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये नेऊन सोडून द्या, की जेणेकरून तिथले मासे वगैरे जे काय आहेत ते खातील। पण त्या अन्नाचा अनादर कधी करू नका, कारण की त्या अन्नासाठीच आपण रात्रंदिवस राबतो, मेहनत करतो, तेव्हा कुठे आपण 2 टाइम जेवतो। त्याच्यामुळे या अन्नाचा अनादर कधीच करू नका। ह्या गोष्टी जर आपण नित्य नियमाने आपल्या आचरणात आणल्या तर नक्कीच आपण स्वामींच्या जवळ जाऊ आणि आपण जी काय सेवा करतोय त्याची प्रचिती, अनुभव आपण नक्कीच लवकर घेऊ। त्याच्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताने स्वतःचं परीक्षण करायचंय आणि विचार करायचाय की आपल्यामध्ये ह्या गोष्टी आहेत की नाहीयेत, आणि नसतील तर ह्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करायचा आहे
आणि ह्या गोष्टी स्वतःमध्ये आणल्यानंतर स्वामींची प्रचिती नक्कीच तुम्हाला येईल। त्याच्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताने ह्या गोष्टी आचरणात आणून स्वामी सेवेत राहायचंय। स्वामींची सेवा सोडायची नाहीये। स्वामींच्या जवळ येणं खूप सोपं आहे, पण स्वामी सेवेत टिकून राहणं खूप अवघड आहे। आणि जो भक्त हे करू शकला त्याला स्वामी कधीच अंतर नाही देऊ शकत। त्याच्यामुळे प्रत्येक भक्ताने आपल्या आचरणात ह्या गोष्टी आणायच्या आणि स्वामी सेवेत रममान व्हायचंय। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।